हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पालकाचं वरण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण लागणाऱ्या वस्तू घेतलेल्या कट करून पालक घेतलेला आहे, एक टोमॅटो कट केलेला आहे, हिरवी मिरची कट केलेली आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण कट करून घेतलेला आहे, त्यासोबत अद्रक पण घेतलेला आहे. आणि आता आपण घेतलं आहे 1 वाटी पांढरा वाटाणा घेतलेला आहे आणि हा बघा भिजवून घेतलेला आहे वाटाणा हा. आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. वरण बनवण्यासाठी तूर डाळ घेतलेली. वरण खूप छान आणि टेस्टी लागतं. चला तर मग आता आपण बनवून घेऊयात. 1 वाटी आपण हे घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत. चला तर आपण बनवू. त्यासाठी मी कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं गॅसवर. पाणी आता गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यातून वाफ निघते गरम. पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. थंड पाण्यामध्ये टाकायचं नाही, कारण भाज्यांना चव लागत नाही. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात. पाणी गरम झालेलं आहे, मीठ टाकून घेतलं आपण. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरणामध्ये नंतर पाणी घालायचं नाही, आधीच काय ते घालून घ्यायचं पाणी. तर त्यामध्ये आपण 1 वाटी वाटाणा टाकलेला आहे पिवळा. त्याच्यानंतर आपण 1 वाटी तूर डाळ टाकलेली आहे, बघू शकते तुम्ही. कट केलेला पालक टाकून घेऊ आपण. पालक स्वच्छ कट करून स्वच्छ धुवून घेतला होता आपण. बारीक बारीक कट करून घ्यायचं, जास्त मोठा पालक कट करायचा नाही. पालक खरंच शरीरासाठी पण चांगला असतो. आणि आपण आता त्यामध्ये कांदा घालून घेऊयात, टोमॅटो घालून घेऊयात आपण कट केलेला. पाण्याला छान उकळी आलेली आहे बघा. हिरवी मिरची टाकून घेऊयात आपण, शेंगदाणे टाकून घेऊयात आपण. आता कोथिंबीर आणि लसूण अद्रक आपण नंतर फोडणीच्या वेळेस टाकणार आहोत, आत्ता नाही काय टाकणार. आता एवढंच टाकणार आहोत आपण. हे टाकून घेतलेलं आहे. आता कुकरचं टोपण लावून घेऊयात आपण. पालकाची भाजी ना शरीरासाठी खूप छान असते. ज्यांना पालक आवडत नाही त्यांना अशा पद्धतीनं तुम्ही खाऊ घातले तरी पण चालेल, त्यांना एकदा करून खाऊ घातले तरी पण चालेल. त्यांना खूप छान, म्हणजे खूप छान लागते. मला तर खूप आवडते. आपण याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, म्हणजे त्याच्यामधले सगळं पालक वगैरे डाळ वगैरे व्यवस्थित शिजली जाईल. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आपण. जर लहान मुलांना खायचं असेल पालकाचं वरण, तर त्याच्यामध्ये तिखट आपल्या चवीनुसार टाकू शकता. लहान लेकरांना आपण सपक पण देऊ शकता, असं नाही तिखट मिरची वगैरे टाकली नाही तरी पण चालेल. फक्त लसण टाकून फोडणी देऊन पण चालेल लहान लेकरांसाठी. खूप छान बघा. आपण तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आठवड्यातून कमीत कमी तुम्ही 2 वेळेस तरी पालकाचं वरण खाल्लं पाहिजे. पालकचे भजे खाण्यापेक्षा, ते तेवढं तेलकट खाण्यापेक्षा पालकचं वरण खाल्लं कधीही चांगलं. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की ऑइल खूप कमी वापरत जा, कारण ऑइल खूप शरीरासाठी खूप चांगलं नाही आहे. आपलं वरण शिजलेलं आहे. आता आपण टोपण काढून घेऊयात. बघू शकते तुम्ही, एकदम मस्त शिजलेलं आहे बघा. डाळ वगैरे खूप छान शिजलेलं आहे. त्यातला पालक पण खूप छान शिजलेला आहे. तुम्हाला दाखवते त्या काढून त्याच्यातलं. ते गरम असल्यामुळे त्याची वाफ येते, पोळते, त्याच्यामुळं व्यवस्थित जरा बघा. हे सगळं शिजलेलं आहे एकदम छान. बघा, पालक तर खूप छान शिजलेला आहे. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित आपल्याला जसं हवं तसं शिजून जातं. आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. हळद टाकल्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं बारीक करून घेऊयात, हटवून घेऊयात थोडंसं. ते खूप गरम असल्यामुळे ते सारखं पोळतं ना, थोडंसं सांभाळून करायचं करताना. बारीक झालेलं आहे बघा. तुम्ही आता वरण बघू शकताय.
आपण हाटल्यामुळं बारीक झालेलं, तर आपण त्याला फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी आपण गॅस चालू केला, त्याच्यावरती कढई ठेवली. फोडणीसाठी आपण लसूण आणि अद्रक वाटून घेऊयात. आपण थोडासा लसूण आणि अद्रक टाकल्याच्यानंतर भाजी विशेष म्हणजे वरणाला खूप छान चव लागते त्याने. तुम्ही बघू शकताय बारीक लसूण आणि अद्रक आपण वाटून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. थोडं कढईत तापलेली आहे आपली. कढईमध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. तेल तापलेलं दिसतंय बघा आता आपलं. तेल तापल्याच्या नंतरच मोहरी टाकायची, नाही छान तडकते, व्यवस्थित भाजते पण मोहरी. तेल झालं बघा, आपली मोहरी एकदम छान भाजते. तेल आपलं गरम झालेलं होतं. आता जिरे टाकते मी. कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता पण भाजतोय. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकते आता मी, मगाशी आपण वाटून घेतलेली. आणि त्याला एकदम छान भाजून घ्यायचं, गोल्डन कलर येईल असं भाजून घ्यायचं. जास्त फोडणी करपू द्यायची नाही, करपल्याच्या नंतर छान लागत नाही ते. व्यवस्थित आणि कमी गॅसवर त्याला भाजून घेऊयात आपण. अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकल्यानंतर वरणाला खूप छान चव येते. आता बघा भाजून झालेलं आहे व्यवस्थित. कढीपत्ता थोडासा कच्चा आहे, आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. भाजलेला आहे बघा आता आपला कढीपत्ता व्यवस्थित. आता आपण त्यामध्ये वरण टाकून घेऊयात. वरण जास्त एकदम टाकायचं नाही, कारण ते एकदम जास्त टाकले ते असं वर तडतड करतात आणि पोळाची भीती असते. त्याच्यामुळे थोडं थोडं वरण टाकून घेऊयात आपण. गॅस कमी करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण त्याच्यामध्ये. त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर आपण तेलामध्ये टाकायची नाही, कारण कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यावर करपली जाते, नंतर भाजीमध्ये ते काळी होते जास्त. वरून टाकली तर पण कोथिंबीरला चव लागते. तर बघू शकताय आपल्या वरणाला उकळी आलेली आहे आणि खमंग वास येतो त्याचा. खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी, खरंच खूप छान लागते. मला तर खूप आवडतं. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असे पालक वगैरे भाज्या खात नाहीत, त्यांना असे भजे वगैरे करून देण्यापेक्षा तेवढं तेलकट, एवढं लहान वयामध्ये तेलकट चारण्यापेक्षा आपण पालकाचं वरण सपक करून दिलं तरी पण चालेल. त्याच्यामध्ये तिखट वगैरे नाही टाकायची. लहान लेकरांना द्यायचं असेल तर फक्त जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली तरी पण चालेल. बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेलं आहे. ज्यांना ज्यांना डाळ भात आवडतो, वरण भात आवडतो, पालक वरण भात आवडतो, त्यांनी नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये. एकदा करून बघा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कसं झाले. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा.